महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होणार आहेत। त्यामुळे आता सत्ताधारी महायुतीने अनेक लोकप्रिय घोषणांची बरसात केलेली आहे। महाराष्ट्रातील 2 प्रमुख पक्ष फोडल्यानंतर ही विधानसभा निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे। महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी एकट्या मुंबईत 36 आणि ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ आहेत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मुंबई, ठाणे आणि कल्याण तसंच कोकणातील जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी तयार आहेत। पण ठाणे नक्की कोणाचं? शिवसेना शिंदे गट की उबाटा गट हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल। पण तुर्तास तरी आपण जाणून घेणार आहोत अशी महत्त्वाची 5 कारणं ज्यामुळे एकनाथ शिंदे यांचा कोपरी 5 पाखाडी या त्यांच्या मतदारसंघात पराभव होणं जवळजवळ अशक्य आहे। आता काय आहेत ती 5 कारणं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। आता मुख्यमंत्री शिंदे यांचा राजकारणाशी तसा बघायला गेला तर लांब पर्यंत संबंध पण नव्हता। पण 1980च्या सुरुवातीला तत्कालीन ठाणे शिवसेना अध्यक्ष आनंद दिघे यांनी शिंदे यांची राजकारणात ओळख करून दिली। सुरुवातीच्या काळात ते वागळे इस्टेट मधील शिवसेनेच्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते। ते प्रदेशातील प्रमुख कामगार नेते बनले। दिघे यांच्याकडून ओळख मिळाल्यानंतर 1984 मध्ये ते ठाण्यात शाखा प्रमुख झाले। 1997 मध्ये ते प्रथमच ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले। 2001 मध्ये त्यांच्या निधनानंतर शिंदे हे त्यांच्या वारशाचे वारसदार झाले। नंतर 2001 मध्ये त्यांची ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड झाली। 2002 मध्ये ते ठाणे महापालिकेत दुसऱ्यांदा निवडून आले। तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आपला पाय रोवून ठेवला आहे। जे कोपरी 5 पाखाडीचे आज मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरोधात मी याआधीही उठाव केला होता आणि आताही उठाव करतोय। ज्याची सुरुवात ठाण्यातून कोपरी 5 पाखाडीतून झाली होती त्याचा अंतही कोपरी 5 पाखाडीत करणार आहे। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात निवडणुकीत रणशिंग फुंकतोय। याबाबत संजय राऊत यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली। जर पक्षाने आदेश दिला तर एकनाथ शिंदेंना कोपरी 5 पाखाडीतून मात देऊ असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे गटाचे ठाणे उपशाखा प्रमुख प्रदीप शेंडगे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे यंदा एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात निभाव लागणार नाही का अशा चर्चांना उधाण येतंय। मात्र अशी काही कारणं आहेत ज्यामुळे त्यांचं 5 पाखाडीत पराभूत होणं जवळजवळ अशक्य आहे। पहिलं कारण म्हणजे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत। त्यांच्या विजयात कोपरी 5 पाखाडी विधानसभेतून मिळालेल्या मताधिक्यांचा मोठा वाटा आहे। याशिवाय सध्या महापालिकेवर प्रशासक असला तरी या मतदारसंघातून सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचेच निवडून येतात। 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत कोपरीतून 8 पैकी 7 शिवसेनेचे तर 1 भाजपचा नगरसेवक निवडून आला। वागळे इस्टेट मध्ये सर्व 12च्या 12 नगरसेवक शिवसेनेचेच होते। सावरकर नगर मध्ये शिवसेनेचे 10 तर भाजपचे 2 नगरसेवक निवडून आले। राजकीय दृष्ट्या कोपरी 5 पाखाडी ते शिवसेनेची ताकद जास्त आहे आणि ठाण्यात एकनाथ शिंदे यांची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापेक्षा निश्चितच जास्त आहे। दुसरं कारण म्हणजे शिवसेनेत फाटाफुटी झाली। शिवसेनेत 2 गट झाल्यानंतरही शिंदेंचं वर्चस्व ठाण्यात मात्र कायम आहे। मात्र त्याला ठाकरे गटाचे स्थानिक नेते कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करत असले तरीही तिथे शिंदेंचं वर्चस्व नेहमीच जास्त होतं। 2004 मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा आमदार झाले। 2009 मध्ये कोपरी हा एकनाथ शिंदे यांचा होम ग्राउंड असल्याने साहजिकच त्यांना शिवसेनेतून तिथून उमेदवारी दिली। तेव्हापासून झालेल्या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे सलग आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवत आहेत। त्यामुळे ठाण्यातील जनता त्यांना कौल देत असल्याचं आपल्याला माहितच आहे। तिसरं कारण म्हणजे मतदारसंघाची रचना ही विशिष्ट पद्धतीची आहे। ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील भाग कोपरी गाव, आनंद नगर तर ठाणे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात लुईसवाडी, हाजुरी, रामचंद्र नगर, ज्ञानेश्वर नगर, किसन नगर 1 ते 4 आणि वागळे इस्टेट हा संपूर्ण भाग लोकमान्य नगरचा काही भाग या मतदारसंघात येतो आणि ते शिंदेंचं वर्चस्व त्या मानाने जास्त आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे या मतदारसंघांमध्ये शिंदेंचं पराभूत होणं हे जवळजवळ अशक्य मानलं जातं। आता चौथं कारण म्हणजे महाविकास आघाडीसाठी हा मतदारसंघ काबीज करणं जेवढं पाहायला जातं तेवढं सोपं नक्कीच नाहीये। किंबहुना एकनाथ शिंदे यासारख्या बाहुबलीला आव्हान देण्यासाठी तितक्याच ताकदीचा उमेदवार आणणं महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। आणि ठाण्यात तरी या तोडीचा उमेदवार शोधून सापडत नसल्याने मुंबईतून उमेदवार आयात होण्याची शक्यता आहे।
पण जर ठाण्यात उभाटा गटाने मुंबईतील उमेदवार आणून एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध उभा केला तर तो मूर्खपणाच म्हणावा लागेल, कारण ठाण्यात एकनाथ शिंदेच्या विरुद्ध एखादा उमेदवार उभं करणं हेच आव्हान आहे. त्यात जर तो उमेदवार मुंबईतील उभा केला तर त्याला जनतेकडून पसंती मिळणं कठीण आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच मतदारसंघात खिळवून ठेवणं महाविकास आघाडी किंबहुना ठाकरे गटासाठी नक्कीच आव्हान असणार आहे. आता पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भावनिक मुद्दे. कोपरी पाच पाखाडी हा जरी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी यापूर्वी तो जुन्या शिवसैनिकांनी मजबूत केलाय. आनंद दिघे यांचा वारसा पुढे घेऊन जाणारा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात धर्मवीर आनंद दिघे यांना मारणारा प्रचंड मोठा वर्ग आहे आणि शिवसेना शिंदे गट हे आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल टाकणारा गट आहे असं मानलं तरी जातं. त्यामुळे इथली निवडणूक ही प्रत्येक वेळी विकासाच्या नाही तर भावनेच्या जोरावर होत असते आणि शिंदे गटाकडे आनंद दिघे यांचं नाव आहे आणि ठाण्यासाठी त्यांचं नाव किती महत्वाचं आहे हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा एकनाथ शिंदे हे या मतदारसंघात पराभूत होऊ शकत नाहीत हे सिद्ध करतो. शिवाय गेल्या 4 टर्म एकनाथ शिंदे इथे लढत आहेत. साल 2004 मध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढले. यावेळी त्यांनी ठाणे मतदारसंघ निवडला होता. या निवडणुकीत त्यांना एकूण 2,33,000 मतदान मिळालं तर 37,878 इतकं मताधिक्य मिळालं. दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कोपरी पाच पाखाडी हा मतदारसंघ निवडला. यावेळी त्यांना एकूण 73,502 मतं मिळाली तर 32,676 मतांनी त्यांची आघाडी होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती नसतानाही एकनाथ शिंदे यांना 1,01,48 मतं मिळाली होती. कोपरी पाच पाखाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार संदीप लेले यांचा पराभव केला होता. कोपरी पाच पाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर चौथ्यांदा निवडणूक लढवली. 89,300 मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला तर एकूण 1,13,000 मतदान झालं. त्यामुळे यंदा त्यांना इथून पराभूत करणं कोणाला जमेल असं वाटत तरी नाहीये. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.